राहुल एका हातात चिकनच्या बाजाराची तर दुसऱ्या हाती वाईनची बाटली असलेली पिशवी घेऊन मला मागून बिलगला. मी किचन कट्ट्यावर स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती. त्याच्या अशा लाडीक जवळीकीने मी सुखावले. त्याने पिशव्या कट्ट्यावर ठेवताच मी मागे फिरून त्याच्या ओठात विसावले. तसे त्याने मला अधिकच ओढत मला त्याच्या ओठात सामावून घेतले. मघासच्या खेळाची तृप्ती आणि रात्रीच्या खेळाची ओढ या दोन्ही गोष्टी त्याच्या स्पर्शातून मला स्पष्ट जाणवत होत्या. विशेषतः त्या ओढीच्या आवेगाने मी थोडी शहारले. मात्र त्यापूर्वी वाईनचा आणि जेवणाचा आस्वाद राहुलसोबत घ्यायचा असल्याने त्याला हलकेच ढकलून बाजूला केलं. तसा तोही मग बाजूला होऊन माझ्या कामात मदत करू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, राहुल अर्थात माझा मुलगा राकेशचा मित्र आणि माझी ही प्रेमकहाणी नेमकी सुरू कुठून झाली याची तुम्हाला उत्सुकता असेल. या कहाणीचे आधीचे भाग देखील तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. सोबतच तुम्ही चॅनलवर आलात तर अशा विविध कहाण्या तुम्हाला बघायला मिळतील. त्या आवडल्या तर तुम्ही पुढील अनेक रसभरीत कहाण्या ऐकण्यासाठी तुमच्या आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. राहुलचा किचनमध्ये सुरू असलेला माझ्या अवतीभवतीचा वावर, मुद्दामहून सुरू असलेला त्याचा निसटत्या स्पर्शाचा अट्टाहास. अशा सुखद वातावरणात चिकन शिजले होते. मसालाही तयार होता. भात तर आधीच बनवला होता. मी चिकनला फोडणी द्यायची तयारी केली तसे राहुलने वाईनचे 2 ग्लास भरले. एक ग्लास उजव्या हातात घेऊन तो कट्ट्यावर बसला आणि त्याने मला पायाच्या मिठीत ओढले. ग्लास माझ्या चेहऱ्याशेजारी धरून ग्लासमधील लाल गुलाबी वाईनकडे पाहत डाव्या हाताने त्याने माझी हनुवटी पकडली आणि तो त्याचा अंगठा माझ्या ओठावर फिरवू लागला. बहुतेक दोन्हीकडील गुलाबी रंग त्याला खुणावत होते. मग त्याने वाईनचा ग्लास माझ्या ओठाला लावला. मी एक घोट ओठात शोषला आणि त्याने वाकून माझ्या ओठात शिरत शक्य होईल तितकी वाईन माझ्या तोंडातून काढून घेतली. त्याचा हा खेळ माझ्यासाठी अद्भुत होता. मी असा खेळ कधी अनुभवला नव्हता. मी नखशिखांत शहारून उठले. तसा त्याने दुसरा भरलेला ग्लास माझ्या हाती दिला. त्याला आता काय अपेक्षित असावे याचा अंदाज मला आला होताच. मी माझ्या हातातील ग्लास त्याच्या ओठाला लावला. तो अपेक्षेप्रमाणेच घोट तोंडात भरून घेऊन माझ्याकडे पाहू लागला. तसं मी पुढे होऊन तो माझ्या ओठात ओढत पिऊन टाकला. यापूर्वी मी वाईन अनेकदा पिली होती, पण अशी कुणाच्या ओठातूनही ती पिता येते याची अनुभूती पहिल्यांदाच घेत होते. खूप सुंदर अनुभूती होती ही. या अशाच धुंदीत स्वयंपाक तयार झाला होता आणि तो होता होता माझे 2 तर राहुलचे 3 पेगही पूर्ण झाले होते. राहुलच्या या निकटच्या स्पर्शाची, प्रेमाची अनोखी धुंदी पूर्ण तन मनावर व्यापली होती. अगदी लग्नानंतरच्या काळात जी ओढ, जी हुरहुर मनी दाटते, अगदी तसेच मला आत्ता वाटत होते. राहुल हा माझ्या मुलाचा मित्र आहे आणि तो माझ्या मुलासमान आहे याचा मला केव्हाच विसर पडला होता. माझ्या नव्या नवऱ्याशी मिसळावं तशी मी राहुलसोबत स्वतःला मिसळत होते. त्याची ही भीड पूर्णतः चेपली होती. माझ्या शरीरावर जणू कायमचा हक्क असावा असा त्याचा स्पर्श होता. मी सगळे जेवण डायनिंग टेबलवर मांडले तेव्हा तो आणखीन एक वाईनचा ग्लास भरून घेऊन एका खुर्चीवर बसला. सगळं जेव्हा मांडून झाले तेव्हा मी बाजूच्या दुसऱ्या खुर्चीवर बसण्यासाठी येताच त्याने पुन्हा मला हाताने जवळ ओढले आणि त्याच्या मांडीवर मला बसवून घेतलं. मी पुन्हा एकदा अंगावर रोमांच अनुभवलं. मी तसंच बसून 2 ताटी लावत असताना त्याने एक ताट उचलून बाजूला ठेवले. त्याची अपेक्षा समजून घेऊन मी एकाच ताटात सगळे वाढून घेऊन चपातीसोबत चिकनचा एक घास त्याला भरवला. त्याने तो बराच वेळ चावला आणि मला ओठात ओढून घेऊन मला भरवला. ओठातून पिण्यानंतर ओठातून खाणे हा अद्भुत प्रकार मी अनुभवत होते. शारीरिक सुखाच्या ओढीपेक्षाही जवळीकता वेगळ्याच प्रेमाची अनुभूती देणारी होती. नखशिखांत सुखावणारी होती. मला राहुलच्या प्रगल्भतेचे खूप कौतुक वाटले. त्याच्यावर अपार प्रेम दाटून आले. त्या प्रेमातच बुडून जाताना अदल्यामधल्या वाईनच्या घोटासोबत चिकनचे घासही एकमेकांना भरवून झाले. जेवणानंतर पोट भरल्याच्या तृप्तीसोबत आज पहिल्यांदाच मनही भरल्याची एक नवीन भावना अनुभवास आली होती. या साऱ्यामुळे राहुल माझ्या मनभर व्यापून राहिला होता. एक क्षणही त्याच्या मिठीतून, त्याच्या प्रेमळ स्पर्शातून विलग होण्याची माझी इच्छा नव्हती. जेवण झाल्यावरही काही वेळ तशीच मी त्याला बिलगून बसून होते. तो हळूवार माझ्या केसातून हात फिरवत इतक्या वर्षाच्या माझ्या प्रेमाची उणीव भरून काढत होता. मी खूप सुखावत होते, पण मला मनात ओढ वेगळीच होती. मी हळूवार त्याच्या कानाशी ओठ नेऊन कानात विचारलं, राजा, आजची रात्र अशीच जाऊ देणार आहेस का? माझ्या या प्रश्नाने त्याची माझ्या शरीराभोवतीची पकड अधिक मजबूत झाली
आणि त्याने उभे राहून मला अलगद त्याच्या कुशीत उचलून घेतले. त्याच्या बलदंड बाहूत मी सहज सामावले होते. त्याने मला थेट बेडवर नेऊन टाकले. त्यानंतरचा त्याचा खेळ बेहद भारी होता. जेवताना त्याने जितक्या हळुवारपणे माझ्यावर प्रेम केले होते, बेडवरील खेळात मात्र त्याहून खूप जास्त उत्कटपणे त्याने मला हरवले होते. खरं तर त्याचा प्रत्येक खेळ इतका सुंदर होता की मला त्याच्याविरुद्ध जिंकण्याचा मोहच उरला होता. मी खुशीने त्याच्या स्वाधीन व्हायचे, तो त्याला हवा तसा डाव टाकायचा आणि मी हरून शांतपणे त्याच्या विजयाचा आनंद माझ्या आत्म्यापर्यंत झिरपू द्यायचे. माझं असं स्वतःला त्याच्या स्वाधीन करणं त्याला खूप आवडू लागलं होतं. मात्र तरीही तो तक्रार करू लागला की मीही लढावं. त्याच्या इच्छेखातर मी त्याच्या वर बसून त्याच्याशी लढाई केली. माझ्या परीने मी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण खाली असूनही तोच भारी पडला. मला माझी ती हार देखील स्वतःला आवडली. त्या रात्री आम्ही अनेक खेळ खेळले. प्रत्येक खेळाचे समाधान अद्भुत होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम अजून घट्ट करणारे होते. माझा एक नावडता खेळ होता लालीपापाचा. तो खेळ मी कुणासोबतच खेळत नव्हते, कारण तो मला अजिबात आवडत नव्हता. पण राहुल खूप कसलेला खेळाडू निघाला. आजच्या पहिल्याच भेटीच्या रात्री त्याने त्या खेळातही मला अलगद उतरवले. त्याने आधीच खूप प्रेमाने मला जिंकले असल्याने या खेळातही मी फक्त त्याच्यासाठी हरले. पण त्याच्या विजयाचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओघळताना पाहून तो माझ्या प्रेमात पुरता वेडा होऊन गेल्याचे मला त्याच्या डोळ्यात दिसले. त्याचं असं वेडावणं मला खूप सुखावून गेलं. मी त्याच्या प्रेमात तृप्त झाले आणि माझे स्वत्व त्याला अर्पून बसले. पहाटे कधी आम्ही एकमेकांच्या बाहुपाशात विसावलो आणि कधी निद्राधीन झालो हे कळले देखील नाही. सकाळी राकेश कधीही येण्याची शक्यता होती, त्यामुळे मी राहुलला 8 वाजताच उठवले. मी आधीच उठून आंघोळ करून देवपूजा आवरली होती. राहुल उठून फ्रेश झाला. त्याला मी चहा दिला. कट्ट्यावर बसून चहा पिताना तो माझ्याकडे बघत मंद हसत होता. का कुणास ठाऊक, पण त्याची कालची नजर आणि आत्ताची नजर मला खूप वेगळी वाटून गेली. पण त्याने चहा संपवत कप खाली ठेवताना पुन्हा मला बाहुपाशात ओढले आणि मला चहाचा शेवटचा घोट पाजला. त्या घोटासोबत माझ्या मनातला विचार पुन्हा त्याच्या प्रेमाखाली खोलवर गाडला गेला. तो गेला. मी त्याच्याच आठवणीत धुंद होऊन कामं आवरत होते. किचन, डायनिंग, बेडरूम, जिथे जावे तिथे त्याच्याच आठवणी फेर धरत होत्या. त्या आठवणीत कधी मी स्वतःशीच लाजत होते, कधी स्वतःच हसत होते. साधारण तासाभराचा वेळ गेला असेल. मी कामे आवरून सोफ्यावर विसावले आणि मोबाईल उघडला, तर राहुलने नुकताच एक व्हिडिओ पाठवला होता. खूप उत्सुकतेनेच मी तो उघडला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो आमचाच रात्रीच्या खेळातला एक व्हिडिओ होता. त्याने बेमालूमपणे मोबाईलवर शूट केला होता. मी त्याच्यासमोर माझ्या नावडीचा खेळ खेळत होते, लालीपापा. त्याने त्या व्हिडिओखाली लिहिले होते, मेरी आरती डार्लिंग, अभी तो पिक्चर शुरू हुआ है. मी अंतर्बाह्य हादरून गेले. क्षणात घशाला कोरड पडली. हाताला कंप सुटला आणि मोबाईल गळून खाली पडला. तो परत उचलायची हिंमतही होत नव्हती. मी तशीच उद्विग्न अवस्थेत सोफ्यावर पडून राहिले. तर मित्रांनो, खूप विश्वासाने सुरू झालेली माझी ही प्रेमकहाणी विश्वासघाताने माझ्या आयुष्याला कुठल्या वळणावर घेऊन गेली हे तुम्हाला एकदा बघावेच लागेल. हा विश्वासघाती प्रवास चुकवू नये असे वाटत असेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि राहुलच्या मला येणाऱ्या पुढच्या मेसेजसोबत तुमच्या मोबाईलवर या प्रवासाची नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवायला विसरू नका.